गोरक्षनगर दिंडोरी येथे श्रावणी महेश नांदुर्डीकर हिने SSC परीक्षेत 100% गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. तिच्या या अभूतपूर्व यशाबद्दल सोमवार दिनांक 11 मे रोजी शिवसेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच सर्व नाशिककर आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने नाशिक महानगरपालिकेचे उपमहापौर विलास अण्णा शिंदे तसेच प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक प्रवीण जाधव उपस्थित होते. यावेळी श्रावणीचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी श्रावणीच्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीचे कौतुक करत तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांनी दूरध्वनीद्वारे श्रावणीशी संवाद साधत तिचे अभिनंदन केले व भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना उपमहापौर विलास अण्णा शिंदे म्हणाले की सातत्यपूर्ण अभ्यास आणि कठोर मेहनतीच्या जोरावर मोठे यश संपादन करता येते. यासाठी विद्यार्थ्यांनी श्रावणीचा आदर्श घेतला पाहिजे. कार्यक्रमास परिसरातील नागरिक, पालक, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात श्रावणीच्या यशाचे स्वागत करत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आत्ताच 10वीचा निकाल लागला आणि सर्वांकडे आनंदाचे वातावरण चालू आहे. आज आपण मेरीमध्ये आलेलो आहे. मेरीमध्ये असलेले श्रावणी महेश नांदुर्डीकर हिच्या निवासस्थानी आलेलो आहे. हिच्या निवासस्थानी यायचं कारण असं का तिला 100पैकी 100% मार्क मिळाले आहे आणि निश्चितच आत्ता उपमहापौर विलास अण्णा शिंदे, प्रवीण भाऊ जाधव नगरसेवक यांनी त्यांच्या निवासस्थानी येऊन त्यांचा सत्कार केला, त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर आपण जाणून घेऊ का एवढं 10वीचा 100% 100 निकाल लागला तर त्याचं श्रेय तू कसं सांगाल? म्हणजे 100% गुण मिळवणं हे आधीपासून माझा गोल होता. त्यामुळे मी अभ्यासातलं सातत्य राखलं आणि प्रत्येक जे काही जो काही धडा असेल किंवा काही असेल जे शाळेत शिकवलं गेलं ते मी उजळणी करत गेले त्याची. आणि जे मागील 2019 पासूनच्या प्रश्नपत्रिका होत्या त्यांचा सराव केला. असं करत करत मग प्रॅक्टिस केली, रिव्हिजन केली आणि असा रोज अभ्यास केला. रोज घरात कसं नियोजन करत होतं अभ्यासाचं? रोज माझा म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत साधारण 9 तास अभ्यास व्हायचा. सकाळी 4ला उठून 6:30पर्यंत असा 2 तास मी तो अभ्यास करायचे आणि मग शाळेतून आल्यानंतर एक 4-5 तास अभ्यास करायचे. तुला 100% निकाल लागला त्याबद्दल तू विद्यार्थ्यांना काय संदेश देऊ शकाल? विद्यार्थ्यांना मी असं सांगेन की आपल्या अभ्यासातलं सातत्य राखा, कुठेही स्टॉप होऊ नका. एक पण दिवस अशी सुट्टी नाही गेली पाहिजे. थोडासा का होईना अभ्यास करत राहायचा या 10वीच्या वर्षात. आणि मोबाईलपासून जितकं लांब राहता येईल तितकं, जे रील्स वगैरे आहे, TV आहे, सो त्या सगळ्या सोशल मीडिया वगैरेपासून जितकं लांब राहता येईल तितकं बरं. तेवढं आपल्याला यश मिळायला मदत होईल. तसंच आपण बघू शकतो का श्रावणींनी आत्ताच काही विद्यार्थ्यांना संदेश दिला आणि याच्या मागे त्यांच्या मातोश्रीने बी त्यांना कसं सहकार्य केलं ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. आम्ही तिला म्हणजे अभ्यासाला कधीच असं थांबवलं नाही. तिला जितका वेळ पाहिजे असेल अभ्यासाला तितका देत गेलो. जेवढी मदत पुस्तकांचा आहे किंवा अजून तिला काही अडचणी असतील अभ्यासातल्या त्या आम्ही तिला सोबत गेलो तिच्या अडचणी. आणि अभ्यासामध्ये म्हणजे तिला जेवढं करता येईल, जितकं हे करता येईल आम्ही दुसरीकडे कुठे हे नाही केलं, लक्ष नाही. अजून कसं तिची काळजी घेतली तुम्ही? परिस्थिती जरी असेल तरी पण आम्ही म्हणजे तिला पैशाचं हे नाही सगळं हे करता तिला अभ्यासाकडे पूर्ण लक्ष द्यायला सांगितलं. आणि शिवाय खाण्यापिण्याचं म्हटलं तर तिला पोषक आहार, बाहेरचं तिने जास्त काही एवढं खाल्लं नाही. त्यामुळे तिचं तब्येतीचं जरा शाळेत ती रेग्युलर जात राहिली आणि त्यामुळे तिला अभ्यासामध्ये जास्त काही व्यत्यय आले आणि असं व्यवस्थित अभ्यास केला. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.